खरं तर या निर्णयामुळे आम्हा सर्व कल्याण डोंबिवली असेल किंवा ठाणे जिल्ह्यातील असणाऱ्या आम्हा सर्वांना की जे बाल्यावस्थेपासून आमची सर्वांची जी आस्था होती, या आस्थेचं जे स्थान होतं ते आज पुन्हा एकदा या निर्णयामुळे ते मंदिरच आहे म्हणून न्यायालयाने जे घोषित केलं त्याबद्दल मी न्यायालयाचं खूप खूप धन्यवाद देतो। आणि यामध्ये मी फक्त शासनाला एवढंच विनंती करणार आहे की आज झालेल्या निर्णयाची येणाऱ्या काळामध्ये ही योग्य प्रकारे अंमलबजावणी करणं ही गरजेची असते, ती शासनाने सुद्धा करणं हे अपेक्षित आहे। मी आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांनी असेल, स्वर्गीय विजय साहेब असतील, त्याचबरोबर सर्व हिंदू संघटना असतील की ज्यांनी यामध्ये घेतलेली प्रचंड मेहनत यामुळे हे सहजपणे शक्य झालं, आमच्यासारख्या सर्व या भागात राहणाऱ्या सर्वांचं मत आहे। त्यामुळे असेच अनेक विषय ते गेल्या वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत। श्रीमलंग हा सुद्धा विषय जो आहे तो गेल्या वर्षानुवर्ष असाच प्रलंबित आहे। त्याही विषयामध्ये जातीने लक्ष घालून त्याही विषयाला लवकरात लवकर मार्गस्थ करणं हे सुद्धा गरजेचं आहे असं आम्हा सर्वांना वाटतं। महाराष्ट्र शासनाचा जो निर्णय होता तो कोर्टाने त्या बाजूने निकाल दिला, त्याबद्दल आज कोर्टाचं खरं तर आभार मानायला हवं, कारण 48 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर हा निर्णय दिला गेलेला आहे। खरं तर हे निर्णय जे आहेत ते निर्णय त्या वेळेला झाले असते तर हा जो तिढा आहे तो गेल्या अनेक वर्षाचा जो तिढा आहे की जो लवकर मार्गी लागला असता।